देवीला भोग चढवतात त्यावेळेस पडदा लावत असतात. सो मित्रांनो, आज जरा ब्लॉगची सुरुवात थोडी वेगळ्या पद्धतीने करू आपण गाडीमध्ये. आणि आज आपण जाणार आहे बिजासनी मंदिर. सो मित्रांनो, आता चाललोय आम्ही बिजासनी मंदिरमध्ये. ते घाट आहे का? छोटा घाट आहे का? छोटासा घाट आहे म्हणे. सो बघूया, पहिल्यांदा जातोय मी. एवढं शिरपूर मध्ये असून सुद्धा इतक्या जवळ ठिकाणी, इतक्या चांगल्या ठिकाणी कधी गेलो नाहीये मी गेली आधी. बाकी तुम्ही सगळेच गेलेत का? भरपूर वेळेस. अरे तुम्ही सगळेच गेले यार, मीच कधी गेलो नाहीये. अच्छा, फर्स्ट टाइम घेऊन आलो. अरे यार किती लोक गेले नाही काय. बस ना, ठीक आहे ना. म्हणजे तर चलो. सो आता मुहूर्त निघालाय, तर जाऊया. आज महाशिवरात्री पण आहे. बघूया. तिथं शिव मंदिर नाहीये पण शिव मंदिर वरती जावा गाडी घेऊन. अच्छा, तुझी मम्मी बरोबर म्हणत होती रे. आहे ना, गाडी चढवशील ना मग आपण. अच्छा ठीक आहे, चलो. ते पण नाही रे, ते खूप गर्दी असेल मध्ये तिथं. चल ना, वरती मंदिर जात नाही कोणी. उंचावर जात नाही. सो तिथं शिव मंदिर पण आहे, बघूया कसं आहे काय. आज तर महाशिवरात्री. सो लेट्स सी. चलो. सो मित्रांनो, आता आलोय आम्ही बिजासनी माता मंदिरामध्ये. असं आहे इकडे साईडला, त्या ठिकाणी बिजासनी माता. ॲक्च्युली मंदिरात एक वेगळीच गोष्ट झाली. म्हणजे ज्यावेळेस आम्ही मंदिराच्या तिकडे समोर गेलो त्यावेळेस नेमकं त्यांनी पडदा लावला. आम्ही विचार करत होतो की हे काय बाबा, असं का केलं, म्हणजे पडदा का लावून घेतला. मग ते कळलं की ते ज्यावेळेस देवीला भोग चढवतात त्यावेळेस पडदा लावत असतात. सो तेच आता करंटली तेच चालू आहे. भोग चढवत आहे, अजून सुद्धा ओपन केलं नाही, पडदा ओपन केलं नाही. सो आम्ही इथंच खाली बसलेलो. आता बघूया. हे बघा, ते समोर जे आहे ते पडदा लावलेला आहे या ठिकाणी. हा जो आहे तो पडदा लावला आहे भोग चढवण्यासाठी. त्याच्यानंतर मग हे ओपन करतील जेव्हा झालं. हे बघा, आत्ता उघडलं त्यांनी, पडदा उघडला आहे. सो आता आम्ही इथं थोडा वेळ बसूया आणि मग पुढे जाऊ. हे अजून एक या ठिकाणी राम मंदिर पण आहे. या ठिकाणी पूर्ण हे पहाड फोडून काढलेलं आहे. सो हे बघा, या ठिकाणी लिटरली फक्त 20 रुपयामध्ये पूर्ण पोटभर जेवण. सो आज महाशिवरात्री आहे. उपवासाचं पण आणि जेवण ठेवलं होतं. अच्छा, दोघं पण आहे का? अच्छा, मला वाटलं फक्त उपवासाचं आहे. दोघं पण असतं. अच्छा. उपवासाचं असतं. हा, पण तेच आज उपवासाचं पण आहे आणि नॉर्मल जेवण पण आहे. सो 20 रुपयामध्ये पोटभर जेवण लिटरली. सो लेट्स सी. आत्ता गेट ओपन केला त्यांनी. सो चलो, शूज काढायचे आणि जेवायला बसायचं. अरे बापरे, खूप मोठा हॉल आहे, खूप मोठा हॉल आहे. हे बघा, हा हॉल आहे. पूर्ण जेवणाची व्यवस्था इथं या ठिकाणी. सो आता बसूया आपण या ठिकाणी, बघूया. सो आता बसलो जेवायला, बघूया. आपले असे टेबल आणि खूप जास्त सिटिंग अरेंजमेंट खूप मस्त आहे. सिटिंग अरेंजमेंट पण खूप मस्त आहे. त्याचं खूप जास्त क्लीन आहे खरं सांगितलं. एवढं क्लीन, अरे बापरे बाप.
म्हणजे देवाच्या ठिकाणी असंच ॲक्च्युली असंच क्लीन पाहिजे. ज्यावेळेस तुमचं युजली खरंच असं बघायला भेटेल. खरंच आपल्याला म्हणजे आश्चर्यचकित झालो बघ की वाव, आणि एवढा मोठा हॉल एवढं क्लीन. बघा मित्रांनो, आता सगळ्या गोष्टी एक 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 यायला लागल्या आहेत. हे बघा, ही आहे भगर, हा उपवासाचा चिवडा, हा शिरा आहे, केळीचा शिरा, आणि त्याच्यानंतर साबुदाणा खिचडी. अजून काय येतंय काय माहिती, अजून काहीतरी येतं. कढी असेल. अच्छा, ही कढी. सो अशा पद्धतीने आमचं जेवण झालंय. जेवणाची क्वालिटी एवढी भारी होती, एवढी टेस्ट इतकी मस्त होती. म्हणजे ॲक्च्युली अशा ठिकाणी जेवण चांगलंच भेटतं, पण काय माहिती एवढं आपण एक्सपेक्ट करून चालत नाही ना. म्हणजे देवाच्या ठिकाणी नॉर्मली आपण असं काही एक्सपेक्ट करून चालत नाही. एक्सपेक्टेशनच्या खूप जास्त पलीकडं चांगली टेस्ट होती. खूपच मस्त वाटलं, मजा आली आम्हाला खायला. हा ना, भारी होती खरंच, टेस्ट एकदम टेस्टी होती. सो बघूया, आता ॲक्च्युली आम्हाला कळलंय की वर सुद्धा या बिजासनी मंदिरच्या इथं वर सुद्धा एक शिव मंदिर आहे. सो त्या शिव मंदिराच्या इथं जाऊ आम्ही आता. बघूया, एक्सपेक्ट केलं नव्हतं आम्ही की शिव मंदिरात जाऊ यावेळेस, पण चलो बघूया, आता चान्स आहे, जास्त लांब नाही आहे, सो जाऊन येऊ. सो चलो लेट्स गो. आता आलो आपण शिव मंदिरात, बऱ्यापैकी गर्दी आहे. सो हे पूर्ण असं खाली घाट आहे. आपण जरा वरती आलो आता. सो मित्रांनो, दर्शन एकदम मस्त झालं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही शिव मंदिरात आलो. खूप मस्त मजा आली, मस्त भारी वाटलं. एकदम छोटंसं मंदिर आहे, एकदम फुल हिलवरती हे मंदिर आहे, हिलवरती. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण इकडच्या साईडला हा घाट आहे खाली, आणि हे खालचं जे आहे हे बिजासनी मंदिर आहे. सो मस्त मस्त वाटलं, भारी वाटलं. 2 मिनटं मी कॅमेरा स्विच करून दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हे आहे खाली बिजासनी मंदिर. तो आहे घाटातला रस्ता चालला आहे बघा तिकडं, तो पूर्ण आहे. आणि खाली मंदिर, आणि त्याच्यानंतर हे इकडे हे शिव मंदिर इथं डोंगरावरती. सो अशा पद्धतीने आपण हा व्लॉग इथं संपूया. आम्ही घाट बघता बघता आणि मग ड्राईव्ह करता करता आम्ही घरी पोहोचलो. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं.